राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करू नये. अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठी एक धडा. अदिती तटकरे. महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून ओळखला जातो. अशोक खरात प्रकरण हे निंदनीय आहे आणि त्यामध्ये कोणीही त्याची बाजू घेण्याचे किंवा समर्थन करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याने अशोक खरात प्रकरणाचे समर्थन केलेले नाही. किंबहुना हे प्रकरण महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय मंडळींसाठीच एक धडा आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्रात वावरत असताना कुठलाही सल्ला घेणं किंवा भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धडा आहे, असं वक्तव्य राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. अशोक खरात याच्यासोबत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. कुठल्या पक्षाच्या नेत्याने खरातचे समर्थन केलेलं नाही. सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली याचा अर्थ संबंधित नेता त्याचे समर्थन करतो असं होत नाही. सध्या कोणी कोणावरही आरोप करत आहे. कोणी रश्मी बहिणींचं नाव घेतं आहे, कोणी नीलम गोरे यांचं नाव घेतं आहे, कोणी मी या प्रकरणात भूमिका घेत नाही असं बोलून माझं नाव घेतं आहे. पण अशा प्रकारे आपापसात एकमेकांची बदनामी करण्यापेक्षा महाराष्ट्राची एक विचारधारा आपण जपली पाहिजे. अशोक खरातबाबत माहिती असती तर महाराष्ट्रातील कोणताही राजकारणी त्याला भेटला नसता, असे ठाम प्रतिपादन अदिती तटकरे यांनी केलं आहे. अशोक खरात प्रकरणात मी भूमिका घेऊन बोलत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली हे अत्यंत घृणास्पद आहे. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नाही, खरं तर ही टीका अतिशय दुर्दैवी आहे. कारण मी ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला सर्वात पहिले या संदर्भातले प्रतिक्रिया देणारे जे काही मोजकी जण होती त्याच्यातली मी एक होती. या अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे आणि याचं समर्थन किंवा या संदर्भामध्ये वेगळी काही भूमिका घेण्याचं काही कोणाचाच दृष्टिकोन किंवा त्याबद्दल काही हे असावी अशाचं काही कारण नाही. मी त्यावेळेलाही स्पष्टपणाने म्हटले होते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या संबंध प्रकरणामध्ये एक SIT स्थापन केलेली आहे. त्याचा संपूर्ण जे काही त्या SITचे जे इन्चार्ज आहेत त्या एक महिला अनुभवी पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे त्यांच्या मंत्रिमंडळातलीच मी एक सदस्य आहे. त्याच्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका. त्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या महिलांवर त्याच्यामध्ये अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय देणं, यांना न्याय मिळणं हा त्याच्यातला मूळ आणि प्रामुख्याचा मुद्दा आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली, एक महिला म्हणूनही केली, एक लोकप्रतिनिधी म्हणूनही केली आणि महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणूनही केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे एक, आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही त्या ठिकाणी झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.